रात्री ना एका ताईचा कॉल आला, 10 वाजता आला होता. बोलल्या मला सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्ही ऑर्डर कंप्लीट करून ठेवसान का? मी बोलले ठीक आहे. आणि त्या ताई बोरिवलीच्या होत्या. बोरिवलीहून ऑर्डर आली होती मला. मग मी काय केलं, म्हटलं आता माझी पहिलीच ऑर्डर होती. माझी सामान पण घेऊन ठेवलं होतं, पार्सल द्यायचे डब्बे वगैरे. मग 2-3 आणून ठेवले होते मी अगोदर. म्हटलं आणून ठेवा, जर टायमावर जर आली तर मग घरी कोणी नसतंय, मलाच जावं लागेल. त्याच्यामुळे मग मी अगोदरच आणून ठेवले होते आणि अशी ऑर्डर तयार केली. पुरणपोळ्याची सांगितली होती, 10 पुरणपोळ्या आणि आमटी आणि भात बनवला हे दिलं होतं. त्या बोलल्या मला आमटी आणि भातच द्या आणि पुरणपोळ्या, 10 पुरणपोळ्या दिल्या. मी त्याच्यावर चपात्या 3 चपात्या एक्स्ट्रा दिल्या. म्हटलं असू द्या, आता आपली पहिलीच ऑर्डर होती माझी. आणि कसं असतंय ना, जिम्मेदारी असते कोण्या गोष्टीची. घरी बनवलेलं वेगळं असतं, पण पद्धतशीर सगळं झालं. असं पुरण पण बनवलं, पटापट असं बनवून घेतलं आणि त्यांची ऑर्डर त्यांच्याकडं पोहोचून दिली. इथेच आल्या होत्या त्या घ्यायला, घरापासून थोडं दूर आहे. त्यांची ऑर्डर त्यांच्याजवळ पोहोचून दिली. तुम्हाला जर अशीच ऑर्डर करायची असेल तर वरती स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे, नक्की मला फोन करा. तुमची ऑर्डर नक्की तुम्हाला पोहोचायचा प्रयत्न करेन. चिकन मटनची पण ऑर्डर घेते मी, तुम्हाला जर हवा असेल तर नक्की मला कॉल करा. आणि त्या ताईला बोलले माझं पहिलीच ऑर्डर आहे, माझ्याकडं सामान एवढं अवेलेबल नाही. त्या बोलल्या तुम्हाला जसं असेल तसं तुम्ही द्या, आता मी सगळं हळूहळू घेईल, तुम्ही पण अशी ऑर्डर करा. त्यांना आमटी आणि चपात्या बनवून दिल्या होत्या, सॉरी पुरणपोळी बनवून दिली होती. तेव्हा बोलल्या मला भाजी एक्स्ट्रा द्या, तर मग मी एक डब्बा त्यांना भाजीचा एक्स्ट्रा दिला. बोलल्या मला कमी पडेल, आमटी जरा जास्त हवी होती, मग मी एक डब्बा त्यांना जास्त दिला. रेकॉर्डिंग करता वेळेस नंतर त्यांचा कॉल आला, मी मग परत एक भरून दिला डब्बा एक्स्ट्रा भाजीचा. त्याच्यामध्ये नाही हे नव्हतं निघालं, शूट नव्हतं झालेलं. बोलसान की डब्बा दिला एक आणि सांगते 2, त्याच्याकरताना मी 2 दिले होते. आणि जिरा राईस बनवला होता, जिरा राईस, आमटी आणि भाजी, पुरणपोळ्या. चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नक्की मला कॉल करा, तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत